स्वाईन फ्लूचा फैलाव होत असल्यानं राज्य सरकार राज्यातील मधुमेहग्रस्त तसंच गर्भवती महिलांना मोफत स्वाईन फ्लू नियंत्रण इंजेक्शन्स उपलब्ध करून देणार आहे। तर पुढील काळात सर्व ठिकाणी एका विशिष्ट दरात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी ही माहिती दिली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्रात परत एकदा स्वाईन फ्लू सारखे आजार बळावत आहेत, संख्या वाढतीये, विशेषतः मुंबईमध्ये त्याची संख्या वाढतीये काही गेल्या आठवड्यापासून। एकूणच यासह इतर जे काही आजार वाढत आहेत पावसाळ्याच्या दरम्यान त्या संदर्भात आरोग्यमंत्री आपल्यासमोर आहेत। सर, आपण बैठक घेतली, नक्की मुळात या संदर्भात आता काय उपाययोजना होणार आहेत? कारण की मुंबईमध्ये याची संख्या तर वाढतीच आहे, यापूर्वी इतर राज्यामध्ये वाढत होती आणि नंतर त्याचे पेशंट मुंबईत येत होते, आता समस्या उलटी होईल? नाही, समस्या उलटी होत नाही आहे। स्वाईन फ्लूचे 4 डेथ झालेले आहेत गेल्या महिन्यामध्ये आजपर्यंत। त्या दृष्टिकोनातून जसं गेल्या वर्षी आम्ही ठरवलं होतं, स्वाईन फ्लू असेल, लेप्टो असेल, मलेरिया असेल, डेंगी असेल, याच्यासाठी एक कमिटी आपण टेक्निकल कमिटी स्थापन केली होती आणि या कमिटीचा अहवाल येतो आणि या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई काय करायची यासाठी ही बैठक होती। यामध्ये 2-3 निर्णय घेतले गेले आहेत की एकतर लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहेत। विविध कॉर्पोरेशन्स असतील, मेडिकल कॉलेज असतील, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व ठिकाणी जी आरोग्य व्यवस्था आहे तिथपर्यंत एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल जाणं आवश्यक आहे। पेशंट आल्यानंतर कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची हे सर्वसामान्य डॉक्टरांना कळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मुंबई आणि तत्सम भागामध्ये जे इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन असेल, यांच्याकडे पण ट्रीटमेंट प्रोटोकॉल जाणं आवश्यक आहे। आम्ही स्वाईन फ्लूची वॅक्सिन देण्याविषयी गेल्या वेळी सांगितलं होतं, त्याचं आज लॉन्चिंग झालेलं आहे आणि हे स्वाईन फ्लूचं वॅक्सिन सध्या आरोग्य डिपार्टमेंटतर्फे आपण गर्भार मातांना देतोय, जी तिसऱ्या थर्ड ट्रायमेस्टर ज्याला आपण म्हणतो तिला आपण देतोय। त्याचबरोबर हाय रिस्क ग्रुपमधल्या जे लोक आहेत, ज्यांना डायबिटीस असेल, ते ओबेज असतील, ज्यांना हायपरटेन्शन असेल, ज्यांना श्वसनाचे वारंवार विकार असतील, 5 वर्षाखालची मुलं असतील, अशा जे हाय रिस्क ग्रुपमधले जे लोक आहेत त्यांनी घ्यावं अशा प्रकारचा ॲडवाईस देतो आहे। आणि हे वॅक्सिन घेताना साधारणपणे 8 ते 10 दिवस त्याला इम्युनिटी यायला लागतात आणि 10 महिन्यापर्यंत ते 12 महिन्यापर्यंत याचा प्रभाव आणि आपल्याला जाणवतो। म्हणजे दरवर्षी हे वॅक्सिन घेणं अत्यंत आवश्यक आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की अशा प्रकारच्या पोस्टरचं देखील आम्ही अनावरण केलेलं आहे आणि ही पोस्टर सर्वत्र लागली पाहिजे, ज्या योग्य लोकांपर्यंत हा संदेश जाईल। धन्यवाद। आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये रोग जो आहे तो वाढला जाऊ नये आणि त्यासाठी प्रयत्न करतायत, पण मुळात वॅक्सिन हा मुद्दा जो राहतो तो परत एकदा तसाच चर्चेला येणार असं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।